आता आपण रेसिपीला सुरुवात करावी। पहिली कढई गरम करून घ्यावी, मग त्यात तेल टाकावे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये तमालपत्र टाकावे। तमालपत्र थोडंसं परतून घ्यावे, त्यामुळे त्याची चव छान येते। आता तमालपत्र छान परतले की त्यामध्ये कांदा टाकावा। कांदा अगदी गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यावा आणि तो लवकर गुलाबी रंग येण्यासाठी त्यामध्ये थोडे मीठ घालावे। तो चांगला हलवून अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतावे। आता मीठ घातले आणि परत चांगले कांदा परतून घ्यावा। आता त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालावी व ती चांगली परतून घ्यावी, जेणेकरून त्याचा कच्चा पण निघून जाईल। त्यामुळे पदार्थाला चांगली चव येते। सगळे चांगले एकजीव झाले की त्यामध्ये आपण थोडीशी हळद, आपल्या चवीप्रमाणे किंवा ज्या प्रमाणात आपण वापरत असाल त्याप्रमाणे, आता वापरायचा आहे तो चव महाराष्ट्राचा 5 मसाला। अगदी सुंदर चव आहे याची आणि त्यांचं जिपलॉक पॅकिंग सुद्धा खूप सुंदर आहे, त्यामुळे आपण मसाले वापरून झाले की ते बंद करून परत ठेवता येतं। आपल्या चवीप्रमाणे तिखट कमी अधिक प्रमाणात आपण वापरू शकता। आता त्याच्या जोडीला पदार्थाची चव अजूनही वाढवण्यासाठी आपण त्यांचा गरम मसाला हा वापरून आपण ती रेसिपी पूर्ण करू शकतो। त्याचे प्रमाणही आपण आपल्या अंदाजाने करावे। आता हे मसाले चांगले एकजीव करून घ्यावे। आता त्यामध्ये आपण जे उकडल्या आहेत शिंपल्या त्या टाकून घ्यावे। ते मसाल्यामध्ये चांगले फिरवावे, जेणेकरून त्या मसाल्यांची चव त्या शिवल्यांना लागेल। या शिवल्यांना शिंपल्या तिसरे असेही बोलतात। आता हे कांदा खोबऱ्याचं भाजून केलेलं वाटण ते त्यामध्ये टाकावे। आपल्याला हा पदार्थ सुका करायचा आहे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण कमीत कमी वापरून मसाल्यांची चव यामध्ये आपल्याला करायची आहे। आता थोडंसं अगदी मसाले शिजण्यापुरती थोडं पाणी टाकावे आणि चांगले एकत्र करून घ्यावे। खरंच खूप छान सुगंध येतोय। आता मगाशी तर आपण कांद्याबरोबर जे मीठ टाकले होते ते खूप थोड्या प्रमाणात होते। आता अजूनही चव वाढवण्यासाठी अजून थोडे मिठाचे प्रमाण टाकायचे आहे। ते टाकून आपण चांगले एकजीव करून घ्यावे। आता हे 5 मिनिटं झाकून
त्यांच्या मसाल्याने पूर्ण ह्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर ठेवावे। आता 5 मिनिटांनी त्यामध्ये चवीसाठी कोकम किंवा कोणतेही दुसरा पदार्थ तुम्ही वापरू शकता। मी कोकम वापरले आहे। आता परत आणखीन 2-3 मिनिटांसाठी मंद आचेवर हा पदार्थ चांगला शिजू द्यावा। बघा, वाह, किती मस्त, किती छान तेल सुटले आहे त्या पदार्थाला। आता आपली रेसिपी रेडी झाली आहे। खरंच चव महाराष्ट्राच्या मसाल्यांमुळे त्या पदार्थाची चव अधिकच वाढली आहे आणि त्यांचे रंग, त्या मसाल्यांचे रंग सुद्धा खूप छान आहेत। आता त्यावरती सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकावी। नंतर ह्याला थोडं इनोव्हेटिव्ह करण्यासाठी मी स्मोकी फ्लेवर देणार आहे। तर आपण ते मातीच्या भांड्यात काढून घेऊया। वाह, अप्रतिम, खरंच खूप छान झाले आहे। हे सगळं शक्य झाले आहे ते फक्त चव महाराष्ट्राच्या मसाल्यांमुळेच। यांचा गरम मसाला हा सुद्धा खूप उत्कृष्ट आहे। आता याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी दालचिनीचा तुकडा गरम करून तो यामध्ये टाकणार आहे। त्यामुळे त्या पदार्थाची चव अजून एक द्विगुणी होईल। आता 2-3 मिनिटांनंतर ते आपण उघडून बघूया। त्याचा जो स्मोक आहे त्याने त्या पदार्थाला खूप छान टेस्ट येणार आहे। आता आपली हे तिसऱ्यांचं सुकं रेडी झालेलं आहे। हे पहा, किती छान दिसतंय ना।